ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चल 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 गाडीवर बस, पण मला जे खायला पाहिजे ते तू देशील ना? मनोज म्हणतो हो हो नक्की देईन तुला. विजय म्हणतो मला ना 1 किलो मुर्गी का चिकन चाहिए और 10 अंडे चाहिए और राइस जो बिरयानी की तरह पकाए हुए हो पर बिरयानी ना हो. चल 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 चल, बस गाडीवर बस गाडीवर बस गाडीवर बस. तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये राहत असाल ना तर तुम्हाला एक गोष्ट नक्की आवडत असेल आणि ती गोष्ट म्हणजे पतंग उडवायला. कारण मकर संक्रांतीच्या दिवशी महाराष्ट्रामधला असा कोणताही माणूस नाही जो पतंग उडवणार नाही. पण त्याहूनही जास्त मजा कोण्या गोष्टीत आहे, जो पतंग काटल्या गेला त्या पतंगाला पकडण्यामध्ये आहे. असे बरेच लोक करतात आणि आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जी स्टोरी कव्हर करणार आहोत ती स्टोरी या पतंगामुळेच घडलेली आहे. तर मित्रांनो, नाशिकमध्ये रसूलबाग हे एक कब्रिस्तान आहे आणि या कब्रिस्तानाबद्दल तुम्ही ऐकलंच असेल. आणि आज आपल्याला नाशिकवरूनच एक गोष्ट आलेली आहे, जी गोष्ट पाठवली आहे मनोज सातपुते यांनी. आणि ही गोष्ट पतंग, मकर संक्रांत आणि रसूलबागचं कब्रिस्तान या 3 मुद्द्यावरच आहे. तर मित्रांनो, गोष्ट चालू करण्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हो, अपने जेब से हेडफोन निकाल कर अपने कान में डालिए और होले होले हॉरर की दुनिया में चले आइए. तो चलो शुरू करते हैं. मकर संक्रांतीचा दिवस होता आणि नाशिकमध्ये सगळी पतंगच पतंग होती. माणसंही होती, तीच पतंग उडवू लागली. नाहीतर माणसाला पतंगच पतंग, माणसं गेली कुठं? तर पतंगच पतंग होती. त्यातील अनेक पतंग कटायची आणि जमिनीवर पडण्यासाठी वाऱ्यामध्ये वाहत वाहत जमिनीकडे यायची आणि त्या पतंगांना पकडण्यासाठी लहान लहान लेकरं जोर जोरात पळायची आणि एक एक पतंग पकडायची आणि ते पुन्हा उडवायचे. तर तसंच रसूलबागच्या जवळ असलेल्या एका इलाक्यामध्ये मनोज आणि त्याचा भासा असे 2 जण छतावर जाऊन पतंग उडवू लागले. पतंग उडवता उडवता मनोजच्या हातातून तो पतंग काटल्या गेला आणि काटल्या गेल्याच्या नंतर मनोजचा भासा माडीच्या खाली पळत आला आणि त्या पतंगाच्या पाठीमागे लागला. आता मनोजला माहीत होतं की त्या कब्रिस्तानमध्ये जायचं नाही, पण मनोजच्या भाषाला म्हणजे विजयला त्याला अजिबात माहीत नव्हतं, कारण की तो दुसऱ्या गावचा होता आणि त्या कब्रिस्तानचा उल्लेखही ते समोर असताना त्याच्या घरी निघाला नव्हता. तर त्याला असलं काहीही माहीत नव्हतं. पतंगाचा पाठलाग करत करत मनोजचा भासा विजय त्या कब्रिस्तानच्या समोर येऊन उभा राहिला आणि तो काटलेला पतंग त्या कब्रिस्तानमध्ये जाऊन एका कबरवर म्हणजे एका समाधीवर जाऊन पडला. पडल्याच्या नंतर मनोजचा भासा कब्रिस्तानच्या समोर उभा राहून त्या पतंगाकडे बघू लागला. तो पतंग असा थोडा थोडा हलू लागला, जणू की तो पतंग मनोजच्या भाषेला, आपण आता विजयच नाव घेऊ, जणू की तो विजयला बोलावू लागला. पण विजय थोडा थोडा भिवू लागला, कारण की तो पतंग मसनवट्यामध्ये जाऊन पडला होता आणि याला माहीत नव्हतं की मसनवट्यामध्ये गेलं तर काय होतं. आणि याला ही भीती वाटू लागली की आपण जर या मसनवट्यामध्ये गेलो तर लोक काय म्हणतील, लोक शिव्या तर नाही ना देणार, लोक बोलणार तर नाही ना. याच विचारामध्ये विजय फक्त त्या पतंगाकडे बघत बसला होता. पण पतंग होताही खूप मोठा आणि विजयच्या फार मनामध्ये बसला होता आणि खूप विचार करून विजयने असा निर्णय घेतला की जे होईल ते होईल, मी तर हा पतंग जाऊनच आणणार. आणि अखेरकार विजयने दीर्घ श्वास घेतला. आपला पहिला पाऊल मसनवट्यामध्ये ठेवला. जसा पहिला पाऊल मसनवट्यामध्ये ठेवला तसा जणू पावलाचा त्याने वर्षावच केला. झप 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 झप. विजय त्या पतंगापाशी पोहोचला आणि पतंग त्याने झपकर उचलला आणि गेला तसाच मसनवट्याच्या बाहेर आला. इकडे तिकडे बघितलं आणि एक आनंदाचा श्वास, ते राहत श्वास, असा श्वास घेतला आणि त्याच्या घराकडे गेला. विजय घरी जाऊन तो पतंग मामाच्या हातामध्ये टेकवला आणि त्यानंतर मामाने आणि विजयने दिवसभर पतंग उडवली. दिवसभर पतंग उडवल्याच्या नंतर घरी थकून हारून संध्याकाळी आरामशीर झोपी गेले. सकाळी उठल्याच्या नंतर विजयचा मामा म्हणजे मनोजला काहीतरी मार्केटमधून आणण्यासाठी त्याच्या घरच्यांनी सांगितलं. घरच्यांनी सांगितलं तसं विजय आणि मनोज दोघेही जण गाडीवर बसले
आणि मार्केटमध्ये निघले. आता मार्केटचा रस्ता त्या रसूलबाग मसनवट्याच्या जवळूनच जात होता, यांच्या घरचा बरं का. हे दोघेही जण त्या रस्त्याने जात होते. जसं रसूलबाग मसनवटा त्या गाडीच्या जवळ येतो, म्हणजे गाडी त्या मसनवट्याच्या जवळ जाते, त्यावेळेस विजय बोलायला लागतो. हे हे ऐक ना. आता मनोजला थोडंसं कन्फ्युजन झालं की विजय असा का बोलतोय. विजय बोलतो, हे इकडे बघ ना, हा मसनवटा बघितलास का तू? हा जो मसनवटा आहे ना, हा लय सुंदर आहे, इथंच मी राहतो. असं विजयचं बोलणं ऐकून मनोज जाग्यावरच गाडी थांबवतो आणि पाठीमागं विजयकडे बघतो. विजयला म्हणतो, विजय काय बोलतोयस? कसली मस्करी करतोयस माझ्यासोबत? गप गुन्हानं बस, नाहीतर मी दिदीला सांगेल. तुला माहिती आहे ना, दिदी तुला धरून सोडेल धरून. आता याच्यातली एक अशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की जो विजय होता तो फक्त 12 वर्षाचा होता आणि जो मनोज होता तो 25 ते 26 वर्षाचा होता, जवळपास माझ्या वयाचा. आता 12 वर्षाचा विजय तो अशा पद्धतीनं बोलतोय आणि आवाज पण एकदम रफ. मनोज घाबरला. मनोज विजयकडे नुसता बघू लागला आणि लगेच 2 मिनिटांमध्ये विजय मनोजला म्हणतो, मामा काय झालं? असा का बघतोय? घाबरला घाबरला मला घाबरला ना. असा विजय बोलला की मनोज एकदम रागामध्ये येतो. अरे मूर्खा आहेस का तू रे? हा, अरे किती घाबरवलं रे मला तू. मला वाटलं तुला काय झालं की बाबा. असंच या मसानवाट्याबद्दल खूप काही चर्चा ऐकलेल्या आहेत मी, आणि तू या मसानवाट्यासमोर आला कीच असा बोलतोय. बाबा रे बाबा, माझ्या तर तळपायाची मुगी मस्तकाला गेली. याच्यानंतर पुन्हा असं काय करू नको हा. विजय म्हणतो, ठीक आहे मामा, ठीक आहे यार, ठीक आहे, मजा खुदी मस्करी होती, सोडून दे या विषयाला इथंच. मग दोघेही जण तिथून मार्केटमध्ये जातात. घरून जे सांगितलं ते सगळं घेऊन येतात आणि पुन्हा आपल्या घरी जातात. आता घरी पोहोचला की मनोजच्या बहिणीचा कॉल मनोजला येतो की भैया विजयला घरी आणून सोड, माझ्या नवऱ्याला कुठंतरी बाहेरगावी जायचं आहे आणि 2-3 दिवसासाठी ते घरी वापस येणार नाहीत. तर विजय जर माझ्यासोबत असला तर तेवढाच मला थोडाफार आधार होईल. मनोज हो म्हणला आणि संध्याकाळी 5 वाजता निघायचं ठरवलं. विजयचं गाव नाशिकपासून 50 ते 60 किलोमीटरवर होतं. आता त्या गावाचं नाव सांगत नाही मी, कारण की कार्यक्रम होऊ शकतो. तर मनोज असा विचार करू लागले की 5 वाजता जर निघलो तर 2 घंट्यामध्ये आपण तिथं पोहोचतो. 5, 6, 7 वाजेपर्यंत आपण तिथं पोहोचतो. तर ठरल्याप्रमाणे मनोज आणि विजय संध्याकाळी 5 वाजता त्या नाशिकमधून निघले. पण नाशिकच्या बाहेर येताच त्यांची गाडी खराब झाली. गाडी खराब झाल्याच्या नंतर आसपास कुठेही गॅरेज नव्हतं आणि कुठलंही गाव नव्हतं. त्यामुळं मनोज स्वतः त्या गाडीला हिसके घेत बसला होता आणि हिसके घेऊन तास 1.25 तासामध्ये त्याने ती गाडी चालू केली. चालू केल्याच्या नंतर विजय आणि मनोज त्या गाडीवर बसून त्याच्या गावाकडे निघले होते. जे 1 तास लवकर पोहोचायचं, आता त्यांना 1 तास लेट झालं होतं. 7 वाजता पोहोचायचं तर 8 वाजता पोहोचणार होते. तर 7-7:30 वाजले होते. त्या दरम्यान विजय चालत्या गाडीवर मनोजला म्हणला, हे टकली रे. असं म्हणताच मनोजच्या डोक्यामध्ये खटकलं की हा विजय पुन्हा आपल्यासोबत मस्करी करतोय. मनोजने अशी मान वाकडी केली आणि बोलला, विजय पुन्हा जर माझ्यासोबत तशा आवाजामध्ये तू मस्करी केली की माझ्या एवढं वाईट नाही आहे, समजलं का? खायचं असेल तर चांगल्या व्यवस्थित आवाजामध्ये बोल, आणि नसल खायचं तर माझ्यासोबत अशी मस्करी करू नको. संध्याकाळचा टाईम आहे, भीती वाटते मला. असं बोलून मनोज आपली गाडी पुन्हा चालवायला टेकला आणि पुन्हा मागून आवाज येतो विजयचा, आज तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? आज भूक लागली ना मला, थांबव ना गाडी. असं म्हणल्याच्या नंतर मनोज रागाने मागं वळतो आणि म्हणतो, एकदा सांगितलेलं कळत नाही का रे तुला? एक झापड मारेल असा जमिनीवर माती खात बसशील तू, समजलं ना? एवढं बोलताच मागून विजय बोलतो, तू 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 आणि मला मारणार? अरे मी किती ताकदवर आहे बघ ना. गाडी उभी कर, नाही तुला धरून आपटला ना तर माझं नाव इरफान नाही. असं बोलताच मनोजने गाडीचं ब्रेक मारलं आणि पटकन गाडीच्या खाली उतरला आणि विजयकडे बघत बोलला, विजय आता खूपच झालं तुझं, जास्त आवाज करू नको आणि असं बोलणं बंद कर. काय रे इरफान केलंय तू? हा, काय इरफान लावलंय? त्यावर विजय पुन्हा बोलतो, अरे तिच्या बघायचंय का तुला?
माझी ताकद बघायची आहे का? आणि इतकं बोलून विजय मनोजच्या कानाखाली मारतो. मनोजच्या कानाखाली मारल्याच्या नंतर मनोजची कानटाळी बसल्यासारखी होते आणि मनोज त्या विजयकडे बघतच असतो की इतक्या जोरात 12 वर्षाचा मुलगा मारू कसा शकतो. मनोज हादरला आणि मनोज विजयला म्हणू लागला, तू असाच बस, आपण घरी जाऊयात आणि घरी बोलूयात काय आहे ते. इतकं बोलताच विजय पटकन गाडीच्या खाली उतरला. आता मनोज कसा उतरला असेल हे तुम्हाला वाटलं असेल. एक पाय काढून उतरला होता गाडीच्या खाली. विजय नव्हता उतरला. विजय तसाच गाडीवर उभा होता. विजय खाली उतरला. खाली उतरल्याच्या नंतर डायरेक्ट विजयने मनोजला धरलं आणि असं वर उचललं, दणकर खाली हातळलं आणि बोलायला लागला, कस काय भारी वाटलं ना कस काय, आपली ताकद भारी आहे का नाही? हा इरफान म्हणतात मला, इरफान. असं बोलता बोलता मनोज खूप भिल्याच्या नंतर तो गाडीच्या म्हणजे तो चाक असतं ना असं हे केलेलं, तिथं जाऊन बसला आणि म्हणला की विजय थांब, तुला जे पाहिजे ना ते मी खायला देतो, फक्त तू गाडीवर बस. मग विजय म्हणला, ठीक आहे, चाल गाडीवर बस, पण मला जे खायला पाहिजे ते तू देशील ना? विजय म्हणला, हो नक्की देईन तुला. मग आपला मनोज म्हणतो, हो नक्की देईन तुला. विजय म्हणतो, मला ना 1 किलो मुर्गी का चिकन चाहिए और 10 अंडे चाहिए और राइस जो बिरयानी की तरह पकाए हुए हो पर बिरयानी ना हो. चल बस गाडीवर बस. असा म्हणून पटकर विजय गाडीवर बसतो आणि हा जसा उतरला तसाच गाडीवर बसतो आणि गाडी चालवायला लागतो. गाडी चालवता विजय मनोजच्या कानापाशी येऊन इतका बोलायला लागतो आणि अशा गोष्टी बोलायला लागतो की विजय पूर्णपणे शॉक होतो. आणि शॉक झाल्याच्या नंतर विजय गाडी जोरात पळवतो. विजयच म्हणतो यार, नावामध्ये कन्फ्युजन. मनोज गाडी जोरात पळवतो आणि विजयच्या घराशिवाय थांबत नाही. जेच घरापुढं गाडी थांबवतो की विजय खाली उतरतो आणि मनोजला म्हणतो, ने धोखा किया ना अपने साथ, मेरे को खाने को देना बोल के तू मेरे को इस कार्टे के घर पे लेके आया, जा अब मैं घर के अंदर नहीं आता, मैं भाग के जाता. आणि विजय तिथून पळून जातो. पळून गेल्याच्या नंतर मनोज त्याच्या पाठी लागतो म्हणजे त्याला पकडण्यासाठी. अरे बाबा थांब, पळू नको. संध्याकाळचे 8-8:30 वाजले असतील. त्या गल्लीमधले माणसं ते पळतंय काहून त्याच्याकडे बघू विजयला हाक मारू लागले. आता विजय त्याला थोडा ओळखीचा होता, त्यामुळे विजयला तिथल्या 2-4 माणसांनी पकडलं आणि तो 12 वर्षाचा विजय 4 माणसांना सुद्धा आवरत नव्हता. मनोज जातो, 4 माणसं जातात आणि त्याला त्याच्या घरामध्ये उचलून घेऊन येतात आणि एका रूममध्ये नेऊन कोंडून टाकतात. कोंडल्याच्या नंतरही विजय घरातून इतक्या जोरामध्ये दरवाजा आपटू लागला, ज्या कड्या लावलेल्या आहेत त्या कड्यासुद्धा झणारू लागल्या आणि भितावरची जी POP आहे ती POP सुद्धा थोडी खाली पडू लागली. जणू की आता विजय दरवाजा तोडूनच बाहेर येणार आणि मधातून मन लागला, अरे जिसने मेरे को पकड़ा है ना उस एक को मैं चुन के मारूंगा, ध्यान में रखना सालो, मुझे पकडवाया, ध्यान में रखना. इतकं बोलून तो विजय थोडा शांत झाला. आता या विजयची आई रडून स्वतःची हालत खराब करून घेऊ लागली. त्याच्या मामालाही कळत नव्हतं की हे असं होतंय काय. तेव्हाच एक माणूस आला आणि बोलला, कदाचित ही प्रॉब्लेम प्रेत, बाधा, भूत अशा प्रकारची असावी. अशीच निगेटिव्ह एनर्जी विजयच्या अंगात घुसलेली असावी, त्याशिवाय 12 वर्षाच्या मुलामध्ये असली ताकद येत नाही. आणि माझ्या नातेवाईकामध्ये सुद्धा असंच झालं होतं. तर आम्ही एका बाबाला नेलतं, तर त्याच्या मदतीनं ते आता बरं आहे. तर आपण एकदा त्या बाबाकडे जाऊयात, त्याला विचारपूस करूयात आणि त्याला घेऊन येऊयात आणि एकदा काय ते बघूयात. त्या माणसाने म्हणल्याप्रमाणे मनोज आणि तो माणूस त्या बाबाकडे गेला आणि त्या बाबाला सोबत घेऊन आला. सोबत घेऊन आल्याच्या नंतर विजयला समोर बसवलं. समोर बसवल्याच्या नंतर तो बाबा त्या विजयला बोलू लागला. बोलल्याच्या नंतर विजय त्या बाबाला म्हणू लागला, अरे मुराक, अरे क्या पागल हो गया क्या तू? और मेरी तरफ देख, मैं कितना ताकतवर हूँ और तू मुझे भगाने की कोशिश कर रहा है. चला जा यहाँ से वरना मैं तुझे भी मारूंगा. असं म्हणल्याच्या नंतर तो बाबा काहीतरी आपल्या थैलीमधून भस्म वगैरे काढला आणि त्या विजयच्या अंगावर फेकला. फेकल्याच्या नंतर लगेच त्या विजयच्या मामाला सांगितलं की याच्यात चौकून लिंब ठेव. 4 लिंब ठेवली आणि त्या बाबाने गोल रिंगण केल्यासारखं केलं. त्या राखेने, राख कोणती होती ती माहीत नव्हती, पण त्या राखेने गोल रिंगण केलं. आणि जेव्हा विजयचा टच त्या राखेला व्हायचा तेव्हा विजय असं वागायचा की जणू की त्याला एखादा असा चटकाच बसलाय. असा चटका बसला आणि रागन असा घुरायचा आणि त्या बाबाकडे बघायचा. तर तो बाबा म्हणला की बाबा तू कोण आहेस,
कुठला आहेस आणि या छोट्याशा अंगामध्ये का घुसला आहेस. आणि आश्चर्याची गोष्ट तर अशी, ते बोलू लागलं आणि त्याने सांगितलं पण की मी नाशिकचा आहे आणि या 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 पोरांनी माझ्या कवरवर येऊन माझा पतंग घेतला आणि याच्या बदलात मी याच्या अंगात घुसलो आणि याने माझा पतंग घेतला ना, आता मला पण काहीतरी पाहिजे. बाबाने असं म्हणल्याच्या नंतर तो म्हणला की तुला काय पाहिजे मला सांग. त्याने तीच गोष्ट बाबाला सुद्धा म्हणली की मला 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 एक किलो चिकन पाहिजे आणि 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 10 अंडे पाहिजे आणि राईस पाहिजे जसा की बिर्याणीचा. पण बिर्याणी नाही हां, ते मी स्वतः कालवून खाणार आहे. मला या गोष्टी द्या, मी चालल्या जाईल. बस फक्त एवढंच. कमालची गोष्ट आहे, त्या बाबाने मनोजला सांगितलं की बाबा हे जे सांगते ते आण. ते आणलं, त्या रिंगणामध्ये त्या ताटामध्ये ठेवलं आणि आश्चर्याची गोष्ट आहे, 1 किलो मटण आणि अर्धा किलोचा भात आणि 10 अंडे त्याने फक्त 5 मिनिटामध्ये खाल्ले. आणि खाल्ल्याच्या नंतर एक मोठा ढेकर दिला आणि विजय तिथंच झोपी गेला. झोपी गेल्याच्या नंतर बाबाने त्याच्यावर गंगाजल टाकलं, अजून दुसरे तंत्रमंत्र असे वाचले आणि त्याच्या दंडाला एक काळा कपडा बांधला. त्याच्यामध्ये काय बांधून आणलं होतं ते बघितलं नाही आम्ही. त्याच्या दंडावर काळा कपडा बांधला आणि बांधल्याच्या नंतर तो बाबा म्हणला की 3 दिवस हा काळा कपडा काढू नका आणि काढल्याच्या नंतर एकट्या नदीमध्ये फेकून द्या, याला ओपनही करून बघू नका. आणि त्याने सांगितल्याप्रमाणे आम्ही तसं केलं आणि तो कपडा काढला, 3 दिवसाच्या नंतर नदीमध्ये फेकला. तेव्हापासून आतापर्यंत काहीही प्रॉब्लेम झालेली नाही. तर ही घटना आहे 2017ची. तर मित्रांनो, स्टोरी जर चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो सबस्क्राईब जर नाही केलं तर तुमच्या पण अंगात घुसू शकेल बरं का.